नमस्कार, मी रामराजे जावळे पाटील। आज आपण बोलणार आहोत नांदेड मर्डर केसबद्दल। 21व्या शतकात ही महाराष्ट्रातील जातीभेद किती विखारी स्वरूपाचा आहे याचे प्रत्यंतर गुरुवारी नांदेडमध्ये आले। नांदेडच्या मिलिंदनगर इटवारा परिसरामध्ये सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। सक्षम ताटे याचे आचल मामिडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते। याच वादातून आचल मामिडवार हिचे वडील गजानन मामिडवार आणि तिचे भाऊ हिमेश आणि साहिल यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी आणि दगड घालून हत्या केली। या घटनेनंतर आचल या तरुणीने केलेली कृत्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे। आचल मामिडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पाडले। या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली। त्यानंतर आचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू देखील लावले। सक्षम ताटे याच्या अंत्यसंस्काराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। सक्षम ताटे आणि आचल या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती। सक्षम आणि आचल हे वयाने लहान असल्याने त्यांचे प्रेम प्रकरण, त्यांची समज आणि त्या आचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय याविषयी अनेक परस्पर विरोधी मतं व्यक्त होताना दिसत आहेत। परंतु या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील जातीभेदाचा विखार अजूनही किती भयंकर स्वरूपाचा आहे ही बाब नजरेआड करण्यात येण्यासारखी नाही। या सगळ्या घटनेविषयी आचल मामिडवार हिने माध्यमांशी संवाद साधला। हिने म्हटले की गेल्या 3 वर्षापासून सक्षम आणि माझे प्रेम संबंध होते। ते आमच्या घरच्यांना मान्य नव्हते, त्यामुळेच त्यांनी सक्षमचा घात केला। माझे वडील गजानन, हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार यांनी सक्षमची हत्या केली। सक्षम याच्यावर MPD पडली होती। तो जेलमधून सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याची गेम टाकण्याच्या मार्गावर होते। ते मला धमकी देत होते की आम्ही सक्षमला मारून टाकणार। त्यांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलवून घेतले। त्यानंतर नशा करून मग त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला मारले, असे आचल मामिडवार हिने मीडियाशी बोलताना सांगितले। आमचं प्रेम होतं, पण आमच्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं। ते म्हणायचे दुसरं कोणाशीही लग्न कर, मी लावून देतो। सक्षम बौद्ध होता, आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत। जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले। आमच्या प्रेम संबंधामुळेच त्याला मारण्यात आले। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आचल मामिडवार हिने म्हटले। सक्षम ताटे याचा मृतदेह घरी आल्यानंतर त्याच्या नातेवाईक आणि मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती। सक्षमचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबातील लोकांनी प्रचंड आक्रोश केला। सक्षमच्या मृतदेहाला आणि आचलच्या अंगाला हळद लावण्यात आली। त्यानंतर आचलने सक्षमच्या नावाने आपल्या कपाळावर कुंकू देखील लावले। यानंतर तिने म्हटले की मी सक्षम सोबत लग्न केले आहे। तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे। मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन। मी आता सक्षमच्याच घरी राहणार आहे। मला सक्षम सोबतच राहायचे आहे, असं आचल मामिडवार हिने सांगितले। जातीय विखारातून ही झालेली हत्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुलगी तिच्या जागी योग्य आहे का, किंवा तिच्या वडिलांनी आणि भावांनी जे कृत्य केलं हे तुम्हाला पटतं का? या सर्व प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।